एका सर्पदंशानं 5वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घडली आहे। 11 वर्षीय वेदिका प्रकाश झाटे असं या मुलीचं नाव आहे। शाळेतील वर्गखोलीत विषारी साप कुठून आला असा संशय आई वडिलांनी व्यक्त केला आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। इयत्ता 5वी शिकणारी वेदिका प्रकाश झाटे राहणार बिलघर ही नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती। शाळेच्या मधल्या सुट्टीत तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली। वेदिका खाली कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर इयत्ता 7वी शिकणारी तिची बहीण व अन्य दुसऱ्या विद्यार्थिनीने वेदिकाला जागेवरून उठण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिसाद दिला नाही। घाबरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षकांना बोलावून हा प्रकार सांगितला। धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकांनी तिला रुग्णालयात घेऊन न जाता तिला घरी घेऊन गेले असा आरोप वेदिकाच्या आई वडिलांनी केला आहे। मुलीच्या वडिलांनी दुचाकीवरून तिला वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले। मुलीच्या मृत्यूने आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे। दुसऱ्या दिवशी वेदिकाचे मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले। सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आले। शिक्षकांनी या विद्यार्थिनीला शाळेला लागूनच असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिला घरी घेऊन गेले। जर तिला शाळेतूनच रुग्णालयात घेऊन गेले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता असं कुटुंबियांचं म्हणणे आहे। बेजबाबदार शिक्षक व शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे।